वडिलांची शिकवण माझी त्या ठिकाणी जिवंतपणे कार्यकर्त्यांच्या आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजू आहे आणि नक्कीच त्यांनी दिलेल्या शिकवणीला अपयशातूनच त्या ठिकाणी यशाची आज पायरी गाठलेली आहे आणि त्या यशाच्या बाबतीत मी तुमच्या माध्यमातून सांगतो, आज हा अंगावर पडलेला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आम्हाला आमच्या अंगावर पडलेला गुलाल इथून पुढच्या काळात प्रत्येक ठिकाणी गुलालच त्या ठिकाणी दिसेल. पुढचं उद्दिष्ट काय असणार आहे बालकी? पुढचं उद्दिष्ट आज मतदारसंघातली नुसती पंढरपूरच नाही, इथल्या काही त्या ठिकाणी नेते मंडळींनी मंगळवेढ्यात जाऊन काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणली होती, पण पंढरपूरच्या नगराध्यक्षा सुद्धा इथं आज दोन्ही नगराध्यक्षा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आहेत आणि हे यश भविष्य काळातल्या त्यांच्या त्या ठिकाणी आजपर्यंतच्या चुकीच्या कामाचं पोच त्या ठिकाणी पावती आहे. येणाऱ्या काळात मी बोलण्यापेक्षा आमच्या इथल्या वडीलधाऱ्यांना तरुण सहकाऱ्यांना एकत्रित घेऊन पुढची जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, येणाऱ्या निवडणुकीचं आमच्या त्या ठिकाणी एकत्रित बसून चर्चा करून परिवारातले जे सोबत येतील त्यांना घेऊन पुढची रणनीती त्या ठिकाणी आम्ही आखू. विठ्ठल कारखाना विधानसभेची वाटचाली नाही, आज ह्या आठवडेभराच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीची त्या ठिकाणी निवडणूक डिक्लेअर होणार आहे. आमच्या परिवारातले सगळे आता मी आज म्हणलेले मान्यवर असतील, परिवारातले जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती पंढरपूर आणि मंगळवेढ्यातली ताकदीनच याच पद्धतीनं पंढरपूर आणि मंगळवेढ्यात जसा गुलाल घेतला तसंच दोन्हीकडे त्या पंढरपूरचे नेते मंडळी मंगळवेढ्यात जाऊन त्या ठिकाणी बोलले होते की पंढरपूरचा विजय काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आज बाहेर नगराध्यक्ष मंगळवेढच्या देखील आहे, दगडी इथंच आहे आणि पांढरी रेघ त्या ठिकाणी खुड्डू देखील सोबतच घेऊन आलोय आणि म्हणून चुकीच्या वल्गना करणाऱ्याला जनता जनार्दन न्याय त्या ठिकाणी देते आणि तो न्याय आज भारतमानांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे इथल्या मायबाप पंढरपूर शहरातल्या मायबाप जनतेनं जवळजवळ 11,136 मताधिक्य देऊन नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबतच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 11 त्या ठिकाणी नगरसेवकांना आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आहे. त्या मायबाप जनतेचं मी ऋण कदाही त्या ठिकाणी विसरू शकत नाही. नानांच्या नंतर सतत 5 वर्ष या प्रतिकूल परिस्थितीत ती मायबाप जनता मायेच्या सावलीनं कायम त्या ठिकाणी छत्रछाया सावली धरण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हा विजयाचा गुलाल आज पंढरपूरचा आणि मंगळवेढ्याचा विजयाचा गुलाल येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत गुलालच त्या ठिकाणी दिसेल. 100% विकासाच्या बाबतीत आज जे कोणी त्या ठिकाणी बोलले विकासाच्या बाबतीत आज पंढरपूर हे ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या वास्तव्यानं पुनीत पावत झालेली नगरी आहे आणि त्याला लागून असलेली मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. या देवभूमी आणि संतभूमीला जे नेते मंडळी राज्यातले मदत करतील ते स्वागतानं आम्ही त्या ठिकाणी स्वीकारून विकासाच्या बाबतीत आम्ही कटिबद्ध आहोत.